सोयाबीन या पिकांचे भाव वाढण्यासाठी राज्याकडून अनेक सारे प्रयत्न करण्यात आले। त्यामध्ये तेलांचे भाव वाढले तर सोयाबीन पिकांचे भाव वाढतील असे राज्यांचे मत होते, मात्र ते फोल ठरले आहे आणि सोयाबीन भाव वाढवण्यासाठी केंद्राने सोयाबीन निर्यातीसाठी अनुदान द्यावं अशी मागणी राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय सहकार मंत्री तसेच गृहमंत्री यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे। याचबरोबर आपल्या राज्यांचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनीही सोयाबीन निर्यातीला अनुदान दिले तर साधारणली सोयाबीन या पिकांचे भाव साधारणली 5,500 रुपयापर्यंत जातील अशी आशा व्यक्त केलेली आहे। याचबरोबर सोयाबीनचे भाव 5,500 पर्यंत गेले तर सरकारलाही यांचा फायदा होईल आणि शेतकऱ्यांनाही यांचा फायदा होईल अशी मागणी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। त्याचबरोबरच्या माध्यमातून जो हमी भावाने खरेदी केलेला सोयाबीन हा विक्रमी सोयाबीन खरेदी केलेला आहे अशी पाठ थोपटत स्वतः त्यांनी प्रशंसा करून घेतली। याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी गोविंद झरे, तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल। राज्यामध्ये सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात या ठिकाणी सांगण्यात आलं की सोयाबीनची खरेदी झाली नाही। पहिल्यांदा तर मी या ठिकाणी आपल्या लक्षात आणून देतो की एकूण सोयाबीनचा जो हमी भाव आहे तो 4,892 रुपये इतका घोषित करण्यात आला होता, जो मागील वर्षीपेक्षा 292 रुपये इतका जास्त होता। महाराष्ट्रामध्ये लागवडीखालील क्षेत्र हे 50 लाख हेक्टर होतं आणि या संदर्भात एकूण जी काही खरेदी आपण सुरू केली नाफेडद्वारे 403, NCCF द्वारे 159 अशा 562 केंद्रावर आपण ही खरेदी जी आहे ती सुरू केली। आणि केवळ महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्या राज्यातल्या खरेदीला केंद्र सरकारने 2 वेळा एक्सटेन्शन दिलं, अजूनही आपण तिसरं मागितलेलं आहे पण 2 वेळा एक्सटेन्शन दिलं आणि जवळपास आपण या ठिकाणी 11,21,385 मेट्रिक टन एवढी सोयाबीनची खरेदी केलेली आहे। ही खरेदी जी आहे ही अतिशय विक्रमी अशा प्रकारची खरेदी आहे। मग याच हंगामात इतर राज्यांच्या तुलनेत आपली खरेदी कशी आहे तर आपण बघा, जी सोयाबीनचं सगळ्यात जास्त उत्पादन करणारं राज्य मध्य प्रदेश आहे। मध्य प्रदेशमध्ये झालेली खरेदी ही 6,22,000 मेट्रिक टन आहे। कर्नाटकमध्ये फक्त 18,000 मेट्रिक टन आहे। तेलंगणामध्ये 83,000 मेट्रिक। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून हमीभाव ठरवण्यात आला, त्याच पद्धतीने 4,892 रुपये हा सोयाबीनला हमीभाव देण्यात आला। त्याच पद्धतीने विक्रमी त्यांच्या माध्यमातून खरेदीही करण्यात आली। नेमका हमीभाव कसा ठरवतात हे थोडक्यात पाहूयात। शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चांच्या 1.5 हमीभाव मिळणार ही महत्वाची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली। म्हणजेच काय तर एकंदरीत उत्पादन खर्च व त्यांच्या 50% नफा इतका हमीभाव सरकार देईल असं जाहीर करण्यात आलं होतं। म्हणजेच काय की 1,000 रुपये उत्पादन खर्च येत असेल तर 1,500 रुपये हमीभाव सरकार देणार असा याचा अर्थ होतो। मात्र आता शेतकऱ्यांच्या खर्चांचा कुठल्याही पद्धतीने विचार केला जात नाही। तसे पाहिले तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च एकरी 4,500 ते 5,000 रुपये होतो। हमीभाव त्या पद्धतीने 1.5 म्हटला तर 7,500 रुपयाचे हमीभाव असणे आवश्यक होते, मात्र तो सरकार 4,892 रुपये हमीभाव ठरवला आहे आणि हे शेतकऱ्यांना न परवडणारा हमीभाव आहे। मात्र शेतकऱ्यांना पर्याय नाही, त्यामुळे विक्री करावीच लागत आहे। त्याचबरोबर शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार केला तर शेतकऱ्याजवळ 75 ते 80% माल विक्री करून झालेला आहे। नेमका आता सोयाबीन या पिकांना भाव वाढ कशासाठी? नेमकं सरकारचे गोदामे भरून आहेत आणि तो भाव वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना फायदा न होता सरकारला फायदा व्हावा अशी त्यांची मत आहे का असं वाटतंय। नेमकं आता 292 रुपयांनी हमीभाव वाढवला आहे असं सरकार छातीटोकपणे सांगतंय। मात्र आता खताच्या किमती 15% वाढल्या आहेत, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या फक्त सोयाबीनचा हमीभाव वाढला नाही तर खतांच्या किमतीमध्येही 255 रुपयांनी वाढ झालेली आहे। नेमकं व्यापाऱ्यांच्या दृष्टीने विचार करतंय का सरकार शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार करतंय? आणि छातीटोकपणे सांगतंय की हे सरकार शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार करणार आहे असं छातीटोकपणे स्वतःची प्रशंसा करून घेत असणारं हे सरकार नेमकं आता सोयाबीनला भाव वाढ का मागतंय? या मागचे नेमकं कारण काय आहे? तसे पाहिलं तर आता सोयाबीनचे भाव वाढले तर नेमकं सरकारला फायदा होणार आहे का शेतकऱ्याला फायदा होणार? याबद्दल तुम्हाला काय वाटते अवश्य कळवा।
त्याच्यानंतर आता खताचे नेमके भाव वाढले नाहीत, तर त्याचबरोबर फवारणीसाठी लागणारे औषधांचेही भाव वाढलेले आहेत. आता हे सरकार सांगतंय की आम्ही गेल्या वर्षीच्या 292 रुपयांनी सोयाबीनला हमी भावामध्ये वाढ करण्यात आली. नेमकं ही भाव फक्त सोयाबीनच्या हमी भावामध्येच वाढ करण्यात आली का शेतकऱ्यांच्या खर्चाचे जे काही इतरही माल आहे त्यांना भाव वाढण्यात आलेले आहे? याबद्दल तुम्हाला काय वाटते? या चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. नेमकं सोयाबीनचे व इतर पिकांच्या उत्पादनांचे खर्चामध्ये वाढ झालेली आहे. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या. पुन्हा भेटूयात अशा नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.